बोलण्याला सुरुवात करते. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. एक गुलाबजाम आणि एक रसगुल्ला म्हणजे हसताच कुस्त्या दोघंही आम्ही गोड म्हणजे दोघांचाही एकमेकांवर भरपूर प्रेम आहे. फक्त पाक काय तो घट हो काय हुआ खरोखरच आज बुवा आपला कोकण कलावंतांची खाण आहे आणि कलावंतांची खाण असलेला कोकण भजन कीर्तन दशावतार नमन तसेच ही भजनाची संस्कृती ज्या उत्साहाने बुवा आपण कोकणामध्ये जपतोय जोपासली आहे तसंच बुवा आपला कोकणी माणूस या मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये कामानिमित्त स्थानिक होऊन काय ती लहान पोरगी हे फटाकडे लावला असते चांगलं ती घेतात ही मरून देत तिकडे बोंबून देत आमका काय त्यांचं प्रश्न नाही होय ना ते काय म्हणते जय जय रामकृष्ण हरी यांच्या भजनापेक्षा आम्ही हे मस्करी केलेली बरी. पण खरोखरच तुमच्यासारखे भजनी श्रोते हवेत तर भजन कसा रंगतदार होत जाईल नाही तर मी हय बोंबाटतोय आणि भाऊ आपल्या तकडे बोंबाटा आणि दोघांच्याही गाणे बोलणे तर तुमचं टाळ्यांचं रिस्पॉन्स दिलो नाही तर आमका दोन्ही बुवांका असं वाटत की खरीतरी आम्ही टाकल्यांच्या गल्लीत फनिओ विकू केला असा काय होऊ देऊ नको. पण खरोखरच आज या तुम्ही मुंबई सारख्या या मोठ्या शहरामध्ये कामानिमित्तानं या शहरामध्ये येऊन स्थानिक झालात पण खरोखरच या कोकणची संस्कृती तुम्ही आजही जपलात. खरोखरच तुमच्या चाळकऱ्यांचे अभिमान वाटेल असं बुवा आहे कारण खरोखरच या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे कारण आज आपल्या भोजनाची संस्कृती या ठिकाणी जपली जाते. कारण बघा कोकणी माणूस आपला सण उत्सव आताच शिगमो येतो लोक होय ना आणि हा कोकणी माणूस बुवा शिगम्यात जरी बॉसने सुट्टी दिला नाही तरी तो गावात जाऊची तयारी करतो फक्त एक नारळ घेऊन जातो की बॉस गेलो का बरोबर. पण किती अडचण असू देत पण कोकणी माणूस यो बुवा शिगम्याच्या दिवसात ह्यो गावात जातात कारण इतर वेळी आपण त्या भगवंताच्या मंदिरात त्याचे दर्शन घेण्यासाठी जातो पण या शिगम्याच्या दिवसात तो भगवंत आपल्या घरोघरी येतो. ही खरी बुवा आपल्या कोकणाची संस्कृती आहे. पण खरोखरच आज या ठिकाणी आम्ही खूप दुरून दोन्ही बुवा लोकांच्या ऐकण्याची मनस्थितीत नाही मराठकडे काय हो
कैलास राणा शिवचंद्र खरोखरच बघा, आपण म्हणतो बघा, या भारतामध्ये बुवा 51 शक्तिपीठे आहेत. आज महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण महाराष्ट्र सरकारने सुद्धा बुवा त्या मान्य केला आहे. म्हणून आज त्यांना सगळीकडे आरक्षण, हाफ तिकीट होय ना, लाडकी बहीण पैसे येतात ना तुमचे. माझे सिरपेटले बंदच झाले, 2.5 लाखाच्या वरती असतील. आमच्या गाडीवर आवार ना तुमचे इले सगळ्यांचे. बुवा तुझे, तू लहान असणार, तू बहीण नाही हो. कोणची? मुख्यमंत्र्यांची. तू लहान असणार. असो, तर या महाराष्ट्रात जशी भारतामध्ये 51 शक्तिपीठे आहेत, तशी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ आहेत. बघा, जशी आपल्या महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठ देवीची आहेत, तशीच प्रत्येकाच्या घराघरात
शक्तिपीठ आहेत कोणाला माहिती आहेत का? पहिलं शक्तिपीठ म्हणजे आपली आई, दुसरं शक्तिपीठ म्हणजेच आपली पत्नी आणि तिसरं शक्तिपीठ म्हणजेच आपली बहीण. ही झाली 3 शक्तिपीठ आणि अर्ध शक्तिपीठ म्हणजे 3.5 शक्तिपीठामधलं अर्ध शक्तिपीठ म्हणजेच आपली मुलगी. ही दिल्या घरची म्हणून ते अर्ध शक्तिपीठ. अशी 3.5 शक्तिपीठ आपल्या प्रत्येकाच्या घराघरात आहेत. पण या ठिकाणी एक सांगण्याची विनंती आहे. आज आपण भारत सरकारचे आणि ही 14 रत्ने देवांनी आणि दानवांनी आपापल्यामध्ये वाटून घेतली. 13 रत्ने देवांनी आणि दानवांनी आपल्यामध्ये वाटून घेतली आणि 14वं रत्न जे होतं ते देवांनी घेतलं आणि कैलास पर्वतावर शंभूदेवांकडे गेले आणि सांगितलं देवाला, शंभूदेवाला, की आम्ही समुद्र मंथन केलं आणि त्यातून 14 रत्ने बाहेर पडली, त्यातली 13 आम्ही वाटून घेतली आणि 14वं रत्न तुम्हाला आणलंय. ते कोणतं रत्न? हलहल, विष. ते शंभूदेवांकडे नेल्यावर शंभूदेवांनी ते प्राशन केलं. पण ज्यावेळी शंभूदेवांनी ते विष प्राशन केलं, हलहल विष प्राशन केलं, त्यावेळी त्यांच्या अंतरात्म्यातून बुवा एकच नामस्मरण आलं. आणि ते नामस्मरण काय असेल बुवा माहिती आहे? काय हो बुवा माहित म्हणतात? तर त्यांच्या अंतरात्म्यातून व एकच नामस्मरण आलं. ते म्हणजेच ज्यावेळी त्यांनी प्राशन केलं त्यावेळी राम 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 असं त्यांनी त्या भगवंताचं नामस्मरण केलं. आणि त्या हलालाला सुद्धा, त्या विषाला सुद्धा प्रश्न पडला की या शंभूदेवांच्या अंतरात्म्यामध्ये एवढं नामस्मरण चालू आहे त्या भगवंताचं, तर मी आतमध्ये प्रवेश कसा करू? तर ते विष त्यांच्या गळ्याजवळच बुवा ते थांबलं आणि त्यांचा हा कंठ निळा झाला. म्हणून त्यापासून त्यांना निळकंठ नाव असं पडलं आणि त्यापासून व निळकंठ म्हणून ते ओळखले जाते. या ठिकाणी शंभूदेवांचं नोटेशन सादर करते.